नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आपल्या चालू असलेल्या GNM सेकंड इयरच्या सिरीजमध्ये किंवा आपण आता 15-15 मार्काची किंवा 5-5 मार्काचे क्वेश्चन रेग्युलर टाकतो आहे। तर याच्यामध्ये आज आपण परत 15 मार्काचा क्वेश्चन बघणार आहोत। त्याच्यामध्ये कोणता तर क्रॉनिक नेफ्रायटिस क्रॉनिक नेफ्रायटिस म्हणजे काय, त्याची कारणे, त्याची चिन्ह लक्षणे, त्याच्या व्यवस्थापन। तर या पद्धतीने आपण हा प्रश्न बघणार आहोत। 15 मार्काला विचारला जातो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यामुळे सर्वांनी करायचं आहे। जे इम्पॉर्टंट आहे, आता यापूर्वी आपण दमा अपलोड केलेला आहे, त्याबरोबर आपण अजून हायपोव्हॉल्मिक शॉक अपलोड केलेला आहे। जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगचे भरपूर अपलोड केलेले आहे। तर तुम्हाला ते बघायचे व्हिडिओ सर्वप्रथम जाऊन, त्यानंतर हा व्हिडिओ बघा तुम्ही। आणि जे MCQ बेस्ड क्वेश्चन आहे ते पण मी अपलोड करायचा प्रयत्न करते, जेवढा जसा वेळ मिळेल तसा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर सर्वप्रथम जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून मी यापूर्वी नंतर केव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि तुम्ही तो व्हिडिओ नंतर का होईना बघसाल। तर या दृष्टीने आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला सुरुवात करूया। दीर्घकालीन नेफ्रायटिस म्हणजेच काय, तर मूत्रपिंडांना म्हणजे किडनीला जंतुसंसर्ग किंवा दाह झाल्यास त्यास नेफ्रायटिस असे म्हणतात। हा प्रश्न विचारला जात नाही, मी ॲड केलेला आहे हा क्वेश्चन। याच्यामध्ये फक्त नेफ्रायटिसची कारणे विचारली जातात, चिन्ह लक्षणे। परंतु आपल्याला नेफ्रायटिस म्हणजे काय, दीर्घकालीन नेफ्रायटिस म्हणजेच काय, क्रॉनिक नेफ्रायटिस म्हणजे काय हे माहीत असणे गरजेचं आहे। तर लक्षात ठेवायचं, सिंपल टर्म लक्षात ठेवायची फक्त, किडनीला झालेला जंतुसंसर्ग किंवा दाह यालाच आपण काय म्हणतो, नेफ्रायटिस असे म्हणतो। आणि जो जास्त काळ असतो त्याला आपण काय म्हणतो, क्रॉनिक म्हणतो। तर समजलं। टर्म तुमच्या मनामध्ये ज्या प्रश्न आहे ते तुमच्या मनामधले सॉल्व करायचे, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे फक्त। त्यानंतर क्रॉनिक नेफ्रायटिसची कारणे, तर कारणे 2 मार्काला विचारली गेली जातात। तर कारणे बघा तुम्ही आता, काय काय कारणे असू शकतात। प्रमुख कारणे, दीर्घकालीन नेफ्रायटिसची प्रमुख कारणे, त्याच्यामध्ये मधुमेह। तर मधुमेहामुळे काय होतं, हा दीर्घकालीन मधुमेह मूत्रपिंडाचा आजाराचे सर्वात सामान्य कारण आहे। म्हणजे मधुमेहाच्या पेशंटमध्ये क्रॉनिक नेफ्रायटिस इझिली होतो, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे। तर का, कारण रक्तातील साखरेचे ग्लुकोज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मूत्रपिंडांना लहान फिल्टर खराब होतात। म्हणजे आता काय होतं, आता मधुमेह हा एक आजार आहे, त्या आजारामुळे काय होतं, आपल्या शरीरात रक्तातील साखर जे असते त्याचं प्रमाण वाढतं। समजतंय तुम्हाला। त्यानंतर काय होतं, ते आता मूत्रपिंडाचं काम काय असतं, आपलं ब्लड फिल्टर करायचं। तर त्याच्यामधले फिल्टर जे मूत्रपिंडातील लहान फिल्टर असतात ते काय होतात, खराब होतात, त्यामुळे क्रॉनिक नेफ्रायटिस होतो आपल्याला। तर समजलं, मधुमेहामुळे काय होतं, एक्सप्लेन केलेले आहेत, एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहे। तुमच्या एकदा जर व्हिडिओ बघितला तर 15 मार्क तुमचे फिक्स होणार आहे, त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही। नेक्स्ट बघू शकता आता, उच्च रक्तदाब म्हणजे हाय BP, हायपरटेन्शन। वेळेनुसार उच्च रक्तदाबामुळे, हायपरटेन्शनमुळे मूत्रपिंडामध्ये लहान रक्तवाहिन्यांवर ताण पडतो आणि त्या खराब होतात, ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य थांबते। तर हायपरटेन्शन म्हणजे काय असतं, रक्तदाब वाढतं। उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढणार त्यांचं। तर ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काय होणार आहे, मूत्रपिंडामध्ये ज्या लहान रक्तवाहिन्या असतात, आपण लहान फिल्टर, आता मधुमेहामध्ये काय झालं, लहान फिल्टर खराब झालं। परंतु उच्च रक्तदाबामध्ये काय होणार आहे, दाब कशावर होतो, आपल्या रक्तवाहिन्यांवरती। रक्तवाहिन्यांवरती दाब येऊन काय होणार आहे, ते खराब होणार रक्तवाहिन्या, त्यामुळे काय होतं, मूत्रपिंडाचे कार्य खराब थांबते आणि त्यामुळे क्रॉनिक नेफ्रायटिस होऊ शकतो। कळलं तुम्हाला। फर्स्ट मधुमेहामध्ये फिल्टर खराब झाले होते, आता उच्च रक्तदाबामध्ये रक्तवाहिन्या खराब झालेल्या आहे। आता थर्ड बघू आपण, मूत्रमार्गातील अडथळे। मूत्रमार्गामध्ये अडथळे म्हणजेच बॅरियर। आता काय अडथळे येतात ते बघू। वारंवार होणाऱ्या मूत्रपिंड दगड म्हणजे आपण म्हणतो किडनी स्टोन, वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी किंवा काही प्रकारचे कर्करोग, यामुळे मूत्रप्रवाहात अडथळे येतात आणि ज्यामुळे मूत्रपिंडावर दबाव येतो आणि नुकसान होते। तर आता मूत्रमार्गामध्ये जे मूत्रमार्ग आहे आपलं, युरेथ्रा, यामध्ये काय होतं, काहीतरी मूत्रपिंडामध्ये दगड किंवा आपल्या किडनी स्टोनमुळे म्हणा, कशामुळे होईना, प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे किंवा प्रोस्टेट ग्रंथीमुळे आणि काही आजार, कर्करोग वगैरे झाला तर त्यामुळे काय होणार आहे, ते मूत्र आपलं जे युरिन आहे ते पास होणार एक व्यवस्थित नाही, त्यामुळे काय होणार आहे, मूत्रमार्गावरती बॅक फ्लो होईल ना ते, तर मूत्रमार्गावरती अडथळा येणार किंवा त्याचं नुकसान होणार आहे, त्यामुळे पण आपल्याला क्रॉनिक नेफ्रायटिस होऊ शकतो। आता हे खूप इन जनरल आहे, पण मी एक्सप्लेन करते, तुम्हाला फक्त मेन शब्द लक्षात ठेवून
तुम्ही मनाने सुद्धा भरपूर काही लिहू शकता. जसं मी एक्सप्लेन केलं तर मी सोप्या पद्धतीने केलेलं. तुम्ही याच्यापेक्षा पण सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं असेल तर तुमच्या मनाने करायचे. फक्त तुम्ही शब्द कोणते कोणते लक्षात ठेवणार, मेन शब्द लक्षात ठेवणार आहेत. मधुमेह लक्षात राहिला, हायपरटेन्शन लक्षात राहिलं आणि आलेला मूत्रमार्गातील आलेला अडथळा. 3 टॉपिक लक्षात राहिले. आता 4th बघू आपण आता. वारंवार संसर्ग. तर मूत्रमार्गाचा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन यामुळे काय होतं, मूत्रमार्गाचा संसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहोचल्यास म्हणजे आपल्याला जो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे ते किडनीपर्यंत पोहोचल्यामुळे त्यामुळे काय होणार आहे, जळजळ होणार आहे किंवा तिथं आपल्या किडनीचं नुकसान होऊ शकतं. तर समजते. आता 4 झाले. त्यानंतर 5वं बघा, लठ्ठपणा आणि हृदयविकार. एमआयच्या पेशंट म्हणजे हार्ट अटॅक आणि आपलं लठ्ठपणा. तर हे दोन्ही घटक मूत्रपिंडाच्या आजारामध्ये धोकादायक ठरतात. तर का ठरतात? लठ्ठपणामध्ये त्याच्यामध्ये चरबी जास्त असते किंवा आपला कोलेस्ट्रॉल जास्त असतो किंवा हार्ट अटॅकच्या एमआयच्या पेशंटमध्ये पण होऊ शकतो. एमआयच्या पेशंटमध्ये ज्यांची बीपीच हाय असते ना त्यामुळेच ते होऊ शकतात. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं एवढं काही नाही आहे. त्यानंतर दीर्घकालीन औषधाचा वापर. आता जास्त औषधं घेतले आपण, दीर्घकालीन औषध घेतो. कोणता? उदाहरणार्थ फेनासिटीन. तर या औषधामुळे काय होतं, किडन्या फेल होतात आपल्या. आपण ऐकतो ना, जास्त औषधं खाऊ नका, किडनी जाईल तुमची, किडनी फेल होईल. जास्त औषधे चांगली नसतात, जास्त इंजेक्शन पण भारी घेऊ नये, किडनी फेल होतात. तर याच्यामुळे तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेले आहात. तर हे तुम्ही इथं रिलेट करू शकता. त्यामुळे काय होतं, क्रॉनिक नेफ्रायटिस होऊ शकतो. त्यानंतर अनुवंशिकता असते. आपल्या फॅमिलीमध्ये कुणाला असेल हिस्ट्रीमध्ये तर आपल्याला पण ते होऊ शकते. त्यामुळे आपल्या आणि अनुवंशिकता तर तुम्ही प्रत्येक याच्यात, आपण दमामध्ये अनुवंशिकता टाकली त्याच्यामध्ये पण अनुवंशिकता तुम्ही लिहू शकता. इन जनरल ते जर कुटुंबामध्ये किडनीच्या आजाराचा इतिहास असेल तर आपल्याला क्रॉनिक नेफ्रायटिस होऊ शकतो. झाले 7च टॉपिक होते. त्यापैकी तुम्ही 5 जर लिहिले तरी मार्क मिळून जाणार आहे. फक्त व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करायचं आहे. आता 3rd क्वेश्चन आहे आपला, क्रॉनिक नेफ्रायटिसची चिन्ह लक्षणे 4 मार्काला विचारली जातात. तर चिन्ह लक्षणामध्ये आपण आता व्यवस्थित बघणार आहोत. यालाच क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणतात. म्हणजेच मूत्रपिंडातील फिल्टर ग्लोमेरुल. आता तुम्ही जर किडनीचा अभ्यास केला एकदम डीपमध्ये, स्ट्रक्चर ऑफ द किडनी, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय असतं. लूप्स असतात, ग्लोमेरुल्स असतात. त्याचं काम काय असतं ते तुम्हाला आपण नंतर बघू. किडनीचं फंक्शन मी टाकलेलं आहे आपल्या चॅनलवरती, अपलोड आहे. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता जाऊन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता हे किडनीमध्ये पण नाही, आपल्याला नेफ्रॉनचा पण अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे किडनीमध्ये काय असतं, नेफ्रॉन हा एक घटक असतो. नेफ्रॉन आता मिलियन असतात, ते 10 मिलियन असे काहीतरी त्याची अमाऊंट असतं. तर त्याच्यामध्ये त्याचं काम काय असतं, फिल्टर करायचं. आपलं जे ब्लड आहे ते फिल्टर करून युरिन म्हणजे जे वेस्ट आहे युरिन आपलं आपल्याला ते शरीराबाहेर टाकायचं काम असतं. तर हे आपला ग्लोमेरुल्स, तर हे हळूहळू खराब होतात. म्हणजे जे फिल्टर करण्याचं असतं ते खराब होऊन जातात. तर यामुळे आपला क्रॉनिक नेफ्रायटिस होतं. त्याच्यामध्ये चिन्ह लक्षणे काय आहे, तर लघवीत बदल होतो. पहिले लघवीत बदल होणार आहे. लघवीत बदल म्हणजे कसा होणार आहे, हिमॅच्युरिया. हिमॅच्युरिया म्हणजे लघवीमध्ये काय होणार आहे, रक्त येणार आहे. हिमॅच्युरिया ही टर्म तुम्ही ऐकली असेल फर्स्ट इयरला. आता सेकंड इयरला पण तुम्हाला आहे. तर ही जेव्हा तुम्ही ड्युटी करसाल तेव्हा तुम्हाला हे बघायला भेटेल हिमॅच्युरिया. तर याच्यामध्ये हिमॅच्युरिया म्हणजे आपले लघवी पिवळ्या रंगाची असते. तर याच्यामध्ये रक्त येतं आपल्याला हिमॅच्युरियामध्ये. त्यानंतर प्रोटीन युरिया म्हणजे लघवीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर प्रमाणात बदल होतो. लघवीच्या प्रमाणात सुद्धा बदल होतो. तर काय होतं, रात्री वारंवार लघवी येते, त्याला काय म्हणतो आपण, नॉक्च्युरिया. त्यानंतर नंतरच्या टप्प्यात खूप कमी होते म्हणजे ॲल्ग्युरिया. लघवी खूप कमी होते त्याला काय म्हणतो आपण, ॲल्ग्युरिया. त्यानंतर येतं सूज. आता लघवीचे प्रमाण कमी जास्त आल्यानंतर आपल्याला काय होतं, सूज येते, चेहऱ्यावरती सूज येते. सकाळी उठल्यानंतर डोळ्याच्या खाली आणि चेहऱ्यावर सूज येते. त्यानंतर पायावरती सूज येते. गोटे. आता आपण सूज कुठे बघतो, आपण शक्यतो पायावरतीच बघतो जास्त प्रमाणामध्ये. कोणतंही पेशंट आल्यानंतर आपण काय करतो, त्या पायावरती असं थोडा वेळ दाबून धरतो आणि ते गड्ड म्हणजे किंवा तिथं प्रेस केलेलं जे असतं ते प्रेशर ते हळूहळू वरती येत असतं. जिथं ते छिद्रासारखं नाही म्हणता येईल आपल्याला, ते थोडं दाबले जातं. तर याच्यावरतून आपल्याला सूजीचं प्रमाण कळतं. तर लघवीतील बदल होते, सूज समजते. आता 3rd बघू चिन्ह लक्षण काय आहे, तर उच्च रक्तदाब. तिचे हायपर टेन्शनमध्ये जातो पेशंट, म्हणजे बीपी हाय असते त्याची. तर मूत्रपिंड निकामी होऊ लागल्याने शरीरातील पाण्याचे आणि क्षाराचे संतुलन बिघडते. आता पाण्याचं पण संतुलन बिघडणार आहे, क्षाराचं पण. कारण त्याला जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते बाहेर टाकण्याऐवजी ते व्यवस्थित बाहेर टाकले जाणार आहे का, नाही. कारण मूत्रपिंडाचं कार्य काय आपलं, युरिन प्रोडक्शन ऑफ द युरिन करायचं आहे आपल्याला आणि त्याला आउट करायचं आहे. तर ते व्यवस्थित फंक्शन करणार नाही म्हणलं काय होणार आहे, पाण्याचं आणि क्षाराचं संतुलन बिघडणार, बॅलन्स बिघडणार आहे, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हा या आजाराचा एक प्रमुख संकेत आहे, हायपरटेन्शन. त्यानंतर येतं आपलं रक्तातील बदलामुळे होणारी लक्षणे. रक्तातील बदल होणार आहे. आता रक्तामध्ये काय होणार आहे, युरिनचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आता बघणार आपण
रक्तातील बदलामुळे होणारी लक्षणे. काय काय लक्षणे? तर अशक्तपणा, ॲनेमिया, मूत्रपिंड इरिथ्रोप्रोटीन म्हणजे संप्रेषण, इरिथ्रोप्रोटीन संप्रेषक हार्मोन एक तयार करू शकत नसल्याने रक्ताच्या कमतरता निर्माण होते. त्यामुळे रुग्ण पांढरा फिकट दिसतो. तर इरिथ्रोप्रोटीन हे काय हार्मोन आहे. हे हार्मोन काय करतं? हे आता आपलं किडनीचं कार्य काय असतं? किडनीमध्ये आपण काय करतो होत असतं हार्मोन पण प्रोडक्शन ऑफ द हार्मोन्स पण युरिन आपले किडनी करत असते. तर काय होतं? इरिथ्रोप्रोटीन हे हार्मोन प्रोड्यूस करते किडनी. परंतु आपल्याला किडनीचं फंक्शन किंवा रक्तातील बदल झाल्यामुळे तर काय होतं? हे हार्मोन प्रोड्यूस होत नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता होते. आता हे हार्मोन जे आहे ते आपल्याला रक्त तयार करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगते. ही आपली किडनी, ही आहे आपली किडनी. 2 किडन्या असतात. आता मी एकच काढ सध्याची. लक्षात ठेवा 2 किडन्या आहे. तर ही किडन्या काय करतात? हार्मोन्स प्रोड्यूस करतात. कोणतं हार्मोन्स? इरिथ्रोप्रोटीन. तर हे हार्मोन प्रोड्यूस करतात. हार्मोन्स. कोणतं हार्मोन्स? इरिथ्रोप्रोटीन. हे इरिथ्रोप्रोटीन हार्मोन रिलीज करतात. समजलं तुम्हाला? किडनी हार्मोन रिलीज करते. तर कोणतं? तर इरिथ्रोप्रोटीन. तर आता झालं. परंतु काय होतं याच्यामध्ये? जेव्हा क्रॉनिक नेफ्रायटिस होतो तेव्हा आपली किडनीचं फंक्शन बंद होतं. मग हे हार्मोन रिलीज होणार आहे का? नाही. त्यामुळे काय होणार आहे? रक्ताची कमतरता निर्माण होणार आहे. आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे त्याची कमतरता होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे? ॲनेमिया होणार आहे. समजते तुम्हाला? आपली सगळी सर्कल कळते तुम्हाला? आपलं काय होणार आहे? किडनी काय करते? हार्मोन रिलीज करते. कोणतं? इरिथ्रोप्रोटीन. इरिथ्रोप्रोटीन हार्मोन किडनी रिलीज करते. परंतु आपल्या शरीरातील किडनीचं फंक्शन थांबलेलं आहे. त्यामुळे इरिथ्रोप्रोटीन होणार आहे का? प्रोड्यूस नाही. मग त्यामुळे काय होणार आहे? रक्ताची निर्मिती होणार आहे का? रक्त निर्माण करण्यासाठी हे प्रोटीन आपल्याला हे संप्रेरक किंवा हे हार्मोन गरजेचं असतं. ते तयार झालं नाही म्हणलं रक्ताची कमतरता निर्माण होणार आहे. त्यामुळे रुग्णाला ॲनेमिया होणार आहे. त्यामुळे रुग्ण पांढरा फिकट पडणार आहे. समजलं तुम्हाला? एकदम याच्यापेक्षा सोप्या भाषेत तर मी समजून सांगू शकत नाही. आता तुम्हाला कळलं असणार. त्यानंतर अशक्तपणा येतो. आता आपल्याला ॲनेमिया असलेली तर अशक्तपणा येणं हे साहजिक आहे. सतत थकवा जाणवतो, शक्ती नसते, उत्साह पण नसतो. समजतंय? नेक्स्ट बघू. पचनसंस्थेशी संबंधित लक्षणे. आता पचनसंस्थेशी संबंधित लक्षणे आता आपण काय काय बघितलं पहिले ते आता पचनसंस्थेचं बघू. आता बाकीचं नंतर मी शेवटलं तुम्हाला सगळं रिव्हिजन घेते. त्यांना भूक मंदावते. आता त्याच्यामध्ये काय होतं? भूक मंदावते, मळमळ होते, उलट्या होतात, तोंडातून लघवीसारखा वास येतो, डिहायड्रेशनमध्ये गेल्यासारखं होऊन जातं, म्हणजे तोंडातून लघवीसारखं, कारण युरिन पास होणार व्यवस्थित नाही. आता इतर लक्षणे, अजून भरपूर लक्षणे असतात त्याच्यामध्ये बघा. त्वचेला खाज येते, याच्यामध्ये खाज येते त्वचेला. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. तर काय होतो? लंग्समध्ये पाणी साचल्यामुळे, आता लंग्समध्ये पाणी साचून राहतं त्यांच्या, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. एकाग्रता कमी होते. आता आपल्या श्वास घेताना यायला तर आपल्याला कसं होतं? एकदम असं गुदमारल्यासारखं किंवा एकाग्रता आपण थांबू शकत नाही, स्टेबल राहू शकतो का नाही, आणि झोप पण येईल का नाही. त्यानंतर निदानात्मक चाचण्या पण विचारल्या जातात 1 किंवा 2 मार्काला. तर मी याच्यामध्ये विचारले गेले नव्हते ह्या क्वेश्चनमध्ये, तरी पण मी तुम्हाला नोट्ससाठी प्रोव्हाइड करते. युरिन ॲनालायसिस करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं? युरिन ॲनालायसिस म्हणजे युरिनची तपासणी करायची. त्याच्यामध्ये प्रोटीन्सचे आणि रक्ताची पेशी तपासण्यासाठी. नेक्स्ट बघू आपण ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये कोणत्या करणार आहे? क्रिएट बघणार आहोत आपण, सिरमिक क्रिएट. त्यानंतर येतं आपलं ब्लड युरिन नायट्रोजनची प्रमाण बघणार आहोत किती आहे पातळी. त्यानंतर USG म्हणजे आपल्याला सोनोग्राफी करायची किडनीची, तर किडनीचा आकार तपासण्यासाठी अब्डोमिनल करून. त्यानंतर रिनल बायोप्सी करायची. रिनल बायोप्सीमध्ये आजाराचे नेमके कारण शोधण्यासाठी आपण करतो ती. आता उपचाराबद्दल माहिती द्या. तर हा आजार हळूहळू वाढत जाणारा आहे. त्याचे वैद्यकीय उपचार प्रामुख्याने आजाराचा वेग कमी करणे, लक्षण नियंत्रित करणे आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी होण्यापासून वाचवणे यावर आधारित असतो. आता हा आजार आपल्या पूर्णपणे बरा करू शकतो का? नाही. हळूहळू वाढणारा आजार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं? याचा वेग कमी करायचा आहे. त्यानंतर लक्षणे नियंत्रित करायची. लक्षणे आपल्याला काय करायचं? मॉनिटर करत राहायचं पेशंटला. त्याचा नाही का आजारपणाचा वेग फास्ट असतो का तो कमी करायचा प्रयत्न करायचा. आणि मूत्रपिंड काय करायचे आपल्याला, म्हणजे किडनी पूर्णपणे निकामी होऊ द्यायची का नाही, त्यापासून वाचवण्याचा आपला प्रयत्न करायचा आहे. उपचार पद्धती कळलं तुम्हाला? त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये
आता मेडिकल मॅनेजमेंटमध्ये त्याला आपल्याला रक्तदाब नियंत्रण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग द्यायची, म्हणजे ज्याचं BP नॉर्मल ठेवून ते असे ड्रग्स त्यांना चालू करायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये उच्च रक्तदाबामुळे किडनीवर ताण येतो. जेव्हा हायपरटेन्शनमध्ये जातो रुग्ण तेव्हा त्याच्या किडनीवर ताण येतो. तो ताण आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो, ACE इनहॅबिटर आणि ARBS हे औषध दिले जाते. त्याच्यामध्ये हे औषध लघवीतून प्रथिने जाण्याचे प्रमाणही कमी करते. त्यामुळे मग किडनीवर ताण येतो का नाही. आता हे बघा अजून एक डायरेटिक्स. तर याच्यामध्ये आपण काय करतो, लॅसिक्स देतो शक्यतो लघवीचे प्रमाण वाढण्यासाठी. मूत्रवर्धक औषधी. तर याच्यामध्ये शरीरातील सूज आणि अतिरिक्त पाणी कमी करण्यासाठी आपण फिरोस्माइड म्हणजे लॅसिक्स देतो सोप्या भाषेत. 20 mg 40 mg यासारखी औषधी दिली जातात. त्यानंतर इम्युनोसप्रेझंट. त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती नियंत्रित करणारी औषधे. जर नेफ्रायटिस आणि ऑटोइम्युनो कारणामुळे असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड आणि प्रिडनिसोलॉन दिली जातात. इतकं डीपमध्ये करायची गरज नाही तुम्हाला. फक्त उपचार पद्धतीमध्ये लॅसिक्स देतो आपण, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आणि मूत्रवर्धक ड्रग्स देतो. त्यानंतर अनिमियावर उपचार काय करणार आहे आपण. अनिमिया झालेल्या पेशंटला किडनी रिकामी होत असताना लाल रक्तपेशी कमी होतात, RBC कमी होतात. काऊन तर इरिथ्रोप्रोटीनची इंजेक्शन आणि आपण इरिथ्रोप्रोटीन म्हणजे हॉर्मोन आहे त्याचं आपल्याला त्याला इंजेक्शन चालू करायचे आणि आयर्न पूरक औषधी दिली जातात. त्यानंतर बघा फॉस्फेट बाइंडर्स द्यायचे आपल्याला त्यांना. तर कशासाठी फॉस्फेट बाइंडर्स कशासाठी देतो आपण, रक्तातील फॉस्फरसची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे औषध दिले जातात, जेणेकरून हाडे ठिसूळ होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा किडनीचं डिस्फंक्शन होऊन जातं किंवा किडनी खराब होते तेव्हा आपल्याला फॉस्फरस किंवा आपले हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, फॉस्फरसची पातळी नियंत्रित ठेवायची. इलेक्ट्रोलाइट पण आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवायचं. आहारावर तुम्ही बघा, आहार व्यवस्थापन औषधी प्रमाणात आहार पण महत्त्वाचा असतो. तर कमी प्रथिने कमी द्यायची त्यांना, कारण त्यांची किडनीवरचा भार कमी करण्यासाठी प्रथिनांचे प्रमाण कमी करायचे आहे, मर्यादित ठेवायचे. नंतर सोडियमचं पण सूज आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मीठ कमी खायचं आहे, सल्ला द्यायचा आहे. आपण बीपीची पेशंटला मीठ कमी खायला सांगतो, म्हणजे सोडियम कमी खायला सांगतो. तर का, ऑलरेडी BP हायपरटेन्शन आहे ना त्यामुळे. त्यानंतर पोटॅशियम नियंत्रण करायचे. रक्तातील पोटॅशियम वाढल्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो, म्हणून केळी, संत्री किंवा पालेभाज्या प्रमाण मर्यादित केली जाते. म्हणजे मर्यादित द्यायचे, लगेच बंद करायचे का नाही. द्रव पदार्थांचे निर्बंध. तर शरीरातील पाणी साचू नये म्हणून दररोज किती पाणी प्यावे याचे प्रमाण डॉक्टर ठरवून देतात. आता तुम्ही बघा, CKDचं पेशंट आला आपल्याकडे, तर CKDच्या पेशंटला सर काय करतात, आपले डॉक्टर काय करतात, एक अर्धी बॉटल किंवा एक बॉटल त्यांच्याजवळ देतात. एवढंच पाणी तुम्हाला प्यायचं आहे, याच्यावरती जास्त किंवा याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी तुम्हाला प्यायचं आहे का नाही. कमी तरी पिलं तरी हरकत नाही. आणि फ्लूइड देतो आपण त्याला, नाही, शक्यतो फ्लूइड देत नाही. तर का, याच कारणामुळे. नेक्स्ट बघू आता, गुंतागुंत व्यवस्थापन. जर रक्तामध्ये युरिया आणि क्रिएटिनचे प्रमाण खूप वाढले तर डायलिसिस करावे लागते. तुम्हाला डायलिसिस पण माहीत नसते, यावर पण आपण व्हिडिओ बनवणार. आता एक्सप्लेन करायला एवढं वेळ नाहीये. म्हणजे किडनीचं काम जे डायलिसिस थ्रू केले जातं याला आपण डायलिसिस म्हणतो सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला आता एक समजून सांगते. नंतर यावर पण मी 5 मार्काचा व्हिडिओ बनवते. डायलिसिस कसं होतं, ती प्रोसिजर पण मी तुम्हाला, किंवा मशीन कशी असते, काय असतं, पेशंट चालू असताना मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते आमच्या हॉस्पिटलमधला. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. रक्तातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम यांचे संतुलन राखण्यासाठी औषधी दिली जातात. त्यानंतर परिचारिकेची जबाबदारी काय असते, म्हणजे आपली रोल ऑफ द नर्स काय असतो, तर इनटेक आउटपुट चार्ट आपल्याला त्याच्यामध्ये अचूक नोंद ठेवायची, आपल्याला मेंटेन करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे आपल्याला त्याचं इनटेक आउटपुट, म्हणजे युरिन आउटपुट किती आहे, युरिन इनटेक किती आहे सकाळी दिवसभराचं ते. त्यानंतर त्याचं नियमित वजन करत राहायचं त्या पेशंटचं. शरीरातील सूज कमी होत आहे का नाही ते पाहण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ वजन करायचे. त्यानंतर ब्लड प्रेशर मॉनिटर करायचे, BP त्याची मॉनिटर करत राहायची 1 घंट्याला. त्यानंतर आरोग्य शिक्षण द्यायचे रुग्णाला. तर आरोग्य शिक्षणामध्ये औषधाच्या वेळा, आहारातील मध्ये काय काय पाळायचे पथ्य ते तुम्हाला समजून सांगायचे. त्यानंतर लास्ट उपाय काय आपला, एंड स्टेज ऑफ द रिनल डिसीज. आपल्या ह्या स्टेजचा लास्ट उपाय काय, डायलिसिस नंतर काय करणार आहे आपण, तर किडनी ट्रान्सप्लांट. लास्ट उपचार आपल्याकडे हाच आहे. त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ खूप लेंदी होतोय आणि तुम्हाला बघण्याचा कंटाळा येणार आहे, हे मला माहिती आहे.
परंतु तुम्हाला बघणं तर आहे, कारण पिक्चर बघायला लागलं तर आपण 2.5 तास 2 तास कुठे जातात विचार पण करत नाही. परंतु अभ्यासाची वेळ आली तर आपल्याला 1 मिनिटंसुद्धा जास्त अभ्यास करावा वाटत नाही. परंतु 15-15 मार्काची हे जर क्वेश्चन तुम्ही केले तर पेपरला आले तर तुम्हाला पासिंग होण्याला खूप मदत होणार आहे. याच्यात माझा काहीच फायदा नाही, तुमचाच फायदा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडं मोटिवेशन लागत असेल तर मोटिवेशन पण व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु ह्याचाच खेळ शिका. व्हिडिओ पॉज करा, डाउनलोड करून ठेवा, थोड्या वेळाने बघा. परंतु अभ्यास करायचा आहे. थोडा ब्रेक घ्या 15 मिनिटं. बोर तर होण्यासारखं काही नाही आहे, कारण मी पण आता आपण काही एवढं हे जास्त लेंथीमध्ये घेत नाही, मी शॉर्टकटमध्येच घेते. व्यवस्थापन कसे कराल, असेसमेंट करणार आहे, वेट मॉनिटर करणार आहे, ह्या अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही पण बुक. आणि मी शेवटला तुम्हाला एकदम भारी पद्धतीची ट्रिक देणार आहे रिव्हिजनची. मी माझं केलेलं होतं, भिंतीवरती चिटकून ठेवायचं आपल्या. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचायचं, सकाळी उठल्यानंतर वाचायचं, झोपताना वाचायचं. आणि तेवढं जर केलं तर तुम्हाला हे वाचण्याचं किंवा अभ्यास करण्याची पण गरज पडणार नाही. मला तर नव्हती पडत, तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने. प्राथमिक मूल्यांकन करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. व्हायटल सायन्स, एडिमा तपासायचं, वेट तपासायचं, समजलं. नंतर फ्लूइड आणि डाएट बघायचं आपल्याला. द्रव आणि आहार व्यवस्थापन, त्याच्यामध्ये इंटेक आउटपुट चार्ट, सोडियम नियंत्रण, प्रोटीन नियंत्रण, पोटॅशियम नियंत्रण, हे आता आपण बघितलेलं आहे. नंतर औषध उपचार द्यायचा आहे. औषध उपचार आपण मागच बघितला. मूत्रवर्धक आणि अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, हे दोन्ही ड्रग्ज द्यायचे आपल्याला. नंतर स्किन केअर, त्वचेची काळजी घ्यायची. किडनीच्या आजारामुळे युरियामुळे त्वचेला खाज सुटते, त्यामुळे वसंत यांची त्वचा स्वच्छ ठेवायची. आपलं त्वचा कशी करायची, स्वच्छ ठेवायची. त्वचा कोरडी ठेवायची, पडू नये म्हणून साधे तेल लोशन वापरायचे. त्यांना रुग्णाला नखे कापण्यास सांगावे, जेणेकरून खाजताना नख्याची म्हणजे त्वचेला इजा होणार नाही काही, त्यामुळे नख यांची कापून ठेवायची. श्वसनाची सोय करायची आपल्याला. श्री वसंत यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर फुफ्सात पाणी साचेल असल्यास शक्यता असते, म्हणजे त्याच्या फुफ्सामध्ये पाणी साचून राहील, त्यामुळे त्याला कोणती पोझिशन द्यायची, आधी बसती म्हणजे फाउलर्स पोझिशन द्यायची आपल्याला. क्रॉप टॉप करून ठेवायचे. संसर्ग प्रतिबंधन, तर त्याच्यामध्ये अशा रुग्णांच्या प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, म्हणून त्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. निर्जंतुक पद्धतीने सर्व प्रक्रिया कराव्यात, निर्जंतुक पद्धतीने करायची काळजी. नंतर मानसिक आधार द्यायचा आपल्याला, मेंटली स्टेबल ठेवायचे, आरोग्य शिक्षण द्यायचे, त्यांना पॉझिटिव्ह वाईब द्यायचे आपल्यातून. दीर्घकालीन आजारामुळे रुग्ण नैराश्यात जाऊ शकतो, म्हणून त्यांना धीर द्यायचा आहे. आजाराचे स्वरूप, डायलिसिस याबद्दल माहिती द्यावी. डायलिसिस कसं असतं, काय असतं, त्याचे फायदे सांगायचे. पॉझिटिव्ह त्यांना द्यायचं आपल्याला. नंतर घरी गेल्यानंतर पाळायची पथ्य सांगायची, औषधाचे वेळापत्रक समजून सांगायचे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम सुंदर नोट्स काढून दिलेले आहे. एवढं एकच पेज तुम्ही अभ्यास केलात तरी काही हरकत नाही. आता रिव्हिजन पण आपलं होऊन जाईल आणि मी तुम्हाला दाखवते. क्रॉनिक नेफ्रायटिस 15 मार्काचा क्वेश्चन आहे. डेफिनेशन बघू शकता. मूत्रपिंडांना संसर्ग होणे किंवा दाह होणे, एवढं तुम्ही पाठांतर करा. त्यानंतर कॉजेस बघा. दीर्घकालीन औषधाचा वापर, मधुमेह, लठ्ठपणा, इन्फेक्शन, हृदयविकार, अडथळे, कशामध्ये मूत्रमार्गातील हायपरटेन्शन, अनुवंशिकता. झालं आपलं कॉजेस झाले. त्यानंतर येतं आपलं सायन्स सिम्पटममध्ये सूज, झोप न येणे, हायपरटेन्शन, कमी एकाग्रता, अशक्तपणा, ॲनेमिया, नॉक्च्युरिया, नंतर हिमेच्युरियामध्ये काय होतं, युरिनमधून रक्त जातं. प्रोटीनमध्ये युरिनमधून प्रोटीन जातं. ॲल्ग्युरिया म्हणजे लघवीचे प्रमाण कमी होते आणि खाज सुटते आणि आपल्या पचनसंस्थेतील काय होतं, भूक मंदावणे, नॉजिया, वॉमिटिंग. त्यानंतर श्वसनमार्गातील श्वसनाला त्रास होतो. समजलं तुम्हाला सायन्स सिम्पटम समजलेले सगळ्यांना. चला पुढे बघू आपण आज काय काय बघितलं. डायग्नोस्टिक टेस्ट बघितल्या. टेस्ट कोणत्या होत्या बघा. युरिन ॲनालिसिस होतं, ब्लड टेस्ट होतात, USG होती आणि रिनल बायोप्सी शेवटचा पर्याय. त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट, नर्सिंग मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय केलं आपण, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग दिले आणि डायरेटिक्स म्हणजेच आपलं मूत्रवर्धक औषध, मूत्र म्हणजे लॅसिक्स आणि डायटर आपण त्याला चालू करून देतो. इम्युनो सप्लिमेंट म्हणजे आणि नंतर फॉस्फेट बाइंडर्स दिलं. त्यानंतर ॲनिमियावर उपचार करणारे कोणते दिलं, इरेथ्रोपोएटिन आणि आयर्न फॉलिक ॲसिडचं आपल्याला त्यांना इंजेक्शन चालू केले. त्यानंतर येतं डाएटमध्ये लो प्रोटीन, लो सोडियम, कंट्रोल पोटॅशियम, कंट्रोल फ्लूइड, अशा पद्धतीने आपण त्याला डाएट देतोय. त्यानंतर गुंतागुंत येते आणि गुंतागुंतीची व्यवस्थापन. त्यानंतर रोल ऑफ द नर्स, इंटेक आउटपुट चार्ट, BP मॉनिटर, वेट मॉनिटर आणि हेल्थ एज्युकेशन देतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये असेसमेंट मूल्यांकन करतो, ऑब्झर्वेशन निरीक्षण करतो, फ्लूइड आणि डाएट मॅनेजमेंट करतो. नंतर मेडिकेशन ॲज पर डॉक्टरचं सांगितलेलं तसं त्याच्यामुळे ऑर्डरनुसार. त्यानंतर स्किन केअर जास्त घ्यावं लागते, रेस्पिरेटरी केअर करावं लागते जास्त. त्यानंतर प्रिव्हेंट द इन्फेक्शन प्रिव्हेंट करावं लागतं. नंतर हेल्थ एज्युकेशन आणि सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायचा आणि वेट मॉनिटर करायचे.
तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने मी नोट्स काढून देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणारे, चॅनलला सबस्क्राईब करणारे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करणारे. धन्यवाद.